मित्रांनो, यूट्यूबमध्ये तुम्हाला बरेच काही प्रॉमिसरी नोट बद्दलची इन्फॉर्मेशन मिळून जाईल, परंतु प्रॉमिसरी नोट बद्दलचा दावा मी सर्च केला की एखाद्याने बनविला असेल, परंतु मला तो काही ड्राफ्ट प्रॉमिसरी नोट बद्दलचा ड्राफ्ट यूट्यूबवरती मला काही सापडला नाही. आणि त्यामुळे ॲज अ ॲडव्होकेटच्या नात्याने मला वाटतं की माझे जे मित्र आहेत, जे आता नवीन लॉमध्ये प्रॅक्टिस करत असतील किंवा जे विद्यार्थी लॉचे, त्यांच्यासाठी हा जो ड्राफ्ट आहे तो फार महत्त्वाचा ठरणार आहे. आणि त्याचमुळे मी हा व्हिडिओ बनवित आहे. तर सर्वात अगोदर सुरुवात करूया आपण. सर्वात अगोदर इथं जे आहे आपण कोर्टाचं नाव लिहित असतो. जिथं तुमचं कोर्ट असेल त्या कोर्टचं नाव आणि ठिकाण इथं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. इन द कोर्ट ऑफ ज्युनियर सिव्हिल जज ॲट शहादा. आता इथं ज्युनियरच्या ठिकाणी तुम्ही सिनियर सुद्धा लिहू शकतात, कारण कसं आहे, तुमचे दावाचे जे काही व्हॅल्यू असेल, व्हॅल्युएशन, त्याच्यावरती डिपेंड आहे ज्युनियर डिव्हिजन ते दावा चालू शकतो का सिनियर डिव्हिजन. त्यामुळे मी आता माझी व्हॅल्युएशन थोडी कमी होती दाव्याची, त्यामुळे मी इथं ज्युनियर सिव्हिल जज ॲट शहादा असं लिहिलं होतं. त्यानंतर जे काही इयर असेल ते तुम्हाला इथं मेन्शन करावं लागेल. नंबर जे ते CIS मध्ये गेल्यानंतर ते कोर्टचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्कर असतात ते इथं नंबर टाकत असतात. इथं पार्टीचे नाव मिस्टर XYZ सन ऑफ ABC इथं या ठिकाणी. त्यानंतर त्याचे एज 65 इयर, ऑक्युपेशन फार्मर, रेसिडेन्स ऑफ, जे काही त्याचे ठिकाण असेल त्याचा तो पत्ता लिहायचा आहे. इथं BSNL चौक, मसावत, तालुका शहादा, डिस्ट्रिक्ट नंदुरबार. आणि वादे असल्या कारणाने इथं आपण काय लिहितोय, प्लेंटिफ वर्सेस मिस्टर EFG सन ऑफ, जे काय असेल ते या ठिकाणी लिहायचे आहे. जस्ट मिनिट, हा सॉरी. आता इथं प्रतिवादीची माहिती लिहिणार आहे आपण. प्रतिवादी जे नाव असेल ते EFG सन ऑफ, जे असेल ते काही, एज, ऑक्युपेशन, त्याचा ॲड्रेस इथं लिहिणार आहे आपण. प्लेंट फाईल अंडर सेक्शन 26 रीड विथ ऑर्डर 7 ऑफ CPC. डिस्क्रिप्शन द्यायचे आहे प्लेंटिफ बद्दलच्या, आणि जे काही नोटिसेस, समन्स वगैरे जे काही प्रोसेस होणार आहे ते त्याच्या कौन्सिल मार्फत सगळं काही प्लेंटिफचे जे कौन्सिल असेल म्हणजे वकील असेल त्या मार्फत ते काही प्रोव्हाइड करणार आहे महाराष्ट्र कोर्टापुढे, ते लिहायचे आहे. द ॲड्रेस फॉर सर्व्हिस ऑफ ऑल नोटिसेस अँड समन्स ऑफ प्रोसेस टू द अबाउट नेम प्लेंटिफ इज दॅट ऑफ हिज कौन्सिल मिस्टर AJ शेख, मसावत. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ आहे डिस्क्रिप्शन ऑफ द डिफेंडन्स. आणि डिस्क्रिप्शन ऑफ द डिफेंडंट बद्दल तुम्हाला माहिती इथं प्रोव्हाइड करायची आहे या डिस्क्रिप्शनच्या पॅराग्राफमध्ये. द ॲड्रेस फॉर सर्व्हिस ऑफ ऑल समन्स नोटिसेस अँड प्रोसेस ऑन द डिफेंडन्स इज स्टेटेड अबाव इन कॉस्ट टायटल. जे वरती आपण ॲड्रेस दिलेला आहे डिफेंडंटचं नाव वगैरे, तिथं समन्स वगैरे नोटीस सगळं काही प्रोव्हाइड केलं जाणार आहे डिफेंडंट बद्दलच्या. त्यानंतर मग सॉरी, एक कच्चा ड्राफ्ट होता त्यामुळे डबल रिपीट झालेलं आहे. थर्ड नंबरमध्ये येत आहे ब्रीफ फॅक्ट्स ऑफ द केस. आता जी केस बद्दलची जी ब्रीफ माहिती तुमच्या क्लायंटने आणली असेल ती माहिती इथं तुम्ही पूर्णपणे इथं उतरवायची आहे. एक एक्झाम्पल म्हणून माझी जी घटना घडलेली आहे त्यामुळे मी तो ड्राफ्ट बनवलेला आहे माझ्या घटनेबद्दलचे. तुमचे जे वेगळं असेल तर तुम्ही इथे या स्टोरीमध्ये तुम्ही बदलू शकतात. जे काही फॅक्ट्स असतील ते फॅक्ट्स इथं तुम्हाला मेन्शन करावं लागणार आहेत. आता मी इथं लिहिलेलं आहे ब्रीफ फॅक्ट्स ऑफ द केस.
It is submitted that the defendant, having acquaintance with the plaintiff, approached him and requested to advance hand loan rupees 30,000 to meet his personal needs. आता डिफेंडंटच्या प्लेंटिफशी परिचय असल्या कारणाने त्यांनी 30,000 रुपयाची मागणी केली प्लेंटिफ कडून, म्हणजे वादीकडनं. त्या काही पर्सनल त्याचे गरज असेल त्याबद्दलची. त्यानंतर डिफेंडंट असो प्रपोज टू एक्झिक्यूट अ प्रॉमिसरी नोट, आणि डिफेंडंटने असं सांगितलं की मी तुम्हाला त्याबद्दलचे 30,000 रुपये जे तुम्ही मला देणार आहेत त्याबद्दलचे मी तुम्हाला प्रॉमिसरी नोट लिहून देणार आहे. फॉर द सेड अमाऊंट, त्या अमाऊंट बद्दल, विथ द इंटरेस्ट ऑफ 18% पर ॲन्युअल. आणि ड्यू टू दॅट एक्वायटन्स, परिचय असल्या कारणाने प्लेंटिफ ॲग्री झाला फॉर द सेम and thus the defendant has borrowed sum of rupees 30,000 as a hand loan on ज्या तारखेला तुम्ही ते लोन दिलं असेल, म्हणजे तुमच्या प्लेंटिफने डिफेंडंटला ती तारीख इथं मेन्शन करायची आहे, 8 February 2021 फ्रॉम द प्लेंटिफ ॲट द प्लेंटिफ्स होम. ज्या ठिकाणी तुम्ही पैसे दिले असतील ते ठिकाणी इथं मेन्शन करायचे आहे. सिच्युएटेड ॲट मसावद and executed a promissory note for the said amount in the favor of plaintiff. आणि पैसे दिल्यानंतर प्लेंटिफने डिफेंडंटने काय केलं, ती जी प्रॉमिसरी नोट होती त्यांच्याकडनं भरून घेतलेली आहे, आणि प्रॉमिस टू रिपे द सेड हँड लोन. आणि त्या प्रॉमिसरी नोट मध्ये असं लिहून घेतलेलं आहे की तुम्ही मागाल त्या दिवशी आणि मागाल त्या ठिकाणी, ऑन द टाइम वेन यू आस्क ऑन दॅट प्लेस विच यू डिसाइडेड. ज्या दिवशी तुम्ही मागाल त्या वेळेस आणि ज्या ठिकाणी तुम्ही मागाल त्या ठिकाणी देण्याचे वचन डिफेंडंटनी प्लेंटिफला केलं होतं. ते इथं प्रॉमिसरी नोटमध्ये असं मेन्शन केलं असल्या कारण इथं लिहिलेलं आहे. तुमची जर प्रॉमिसरी नोटमध्ये तारीख लिहिली असेल तर ती तारीख तुम्हाला तिथं मेन्शन करायची आहे. इथं मी म्हणजे ते जी प्रॉमिसरी नोट होती आमच्या क्लायंटची, ते तिथं असं लिहिलं होतं मागाल त्या दिवशी मागाल त्या ठिकाणी, त्यामुळे मला ते वाक्य इथं लिहावं लागलं. फ्रॉम द डेट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द प्रॉमिसरी नोट, इट इज रेस्पेक्टफुली सबमिटेड दॅट इन स्पाइट ऑफ रिपीटेड ओरल डिमांड्स मेड बाय द प्लेंटिफ, द डिफेंडंट डिड नॉट बॉदर टू रिपे सेड हँड लोन अमाऊंट. भरपूर वेळेस प्लेंटिफने डिफेंडंटकडनं त्याची जी अमाऊंट घेणं होतं डिफेंडंटवरती, म्हणजे प्रतिवादीवर, त्याने प्लेंटिफने भरपूर वेळेस त्यांच्याकडनं मागणी केली, परंतु डिफेंडंटने ती काही अमाऊंट त्याला दिली नाही, त्यामुळे प्रस्तुतचा दावा दाखल करावा लागला. सेकंड मध्ये, द प्लेंटिफ हॅव्हिंग वेक्स विथ द कंडक्ट ऑफ द डिफेंडंट अवॉइडिंग द रिपेमेंट गॉट इश्यू अ लीगल नोटीस टू द डिफेंडंट ऑन 3rd August 2021 through his counsel by way register post with acknowledgement due as well as documentary to his residence. The defendant received the same on 10th August 2021, neither paid the amount nor did he respond to the notice. आता प्लेंटिफने भरपूर वेळेस पेमेंटची डिमांड केली डिफेंडंटकडून, परंतु डिफेंडंटनी ते पेमेंट त्याला दिलं नाही. त्या कारणाने त्याने काय केलं, प्लेंटिफने एक लिगल नोटीस इश्यू केली. कुठल्या तारखेला, 3rd तारखेला, म्हणजे 3 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच्या वकिलामार्फत रजिस्टर पोस्ट विथ एक्नॉलेजमेंट त्याने पाठवलेलं गेलेलं आहे, आणि ते डिफेंडंटला 10 ऑगस्ट 2021 रोजी प्राप्त झालेलं आहे. प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देखील डिफेंडंटने ती जे काही नोटीसचे उत्तर सुद्धा दिलेलं नाहीये, आणि ते पेमेंट सुद्धा त्यांनी परत केलेलं नाही. आता 3rd मध्ये असं लिहिलेलं आहे, प्लेंटिफ सबमिट दॅट डिफेंडंट हॅव्हिंग बॉरो द अमाऊंट रुपीज 30,000 ॲज अ हँड लोन अँड हॅव्हिंग एक्झिक्युटेड अ प्रॉमिसरी नोट इज बाउंड टू रिपे द सेम टू द प्लेंटिफ हु इज इंटायटल्ड for interest on the suit amount from the date of demand.
ज्या दिवसापासून प्लेंटिफने ती रक्कम मागण्याची सुरुवात केली कोणाकडनं, प्लेंटिफ डिफेंडंटकडनं, त्या दिवसापासून ते म्हणजे डिफेंडंट लायबल आहे तर सूट अमाऊंट बद्दल वरचे इंटरेस्ट देण्याबद्दल. म्हणजे 8 ऑगस्ट 2021 पासून 18% प्रमाणे ती जी रक्कम आहे ती देण्यास लायबल आहे डिफेंडंट. ॲज द डिफेंडंट इज अवॉइडिंग पेमेंट द प्लेंटिफ हॅज लेफ्ट नो ऑप्शन. प्लेंटिफकडे दुसरा पर्याय नव्हता हा दावा टाकण्यासाठी, except to approach this honorable court by way of this suit. In view of above said facts, the plaintiff is entitled to sue defendant. आता भरपूर वेळेस प्लेंटिफने डिफेंडंटकडनं मागणी केली पेमेंटची, ते डिफेंडंटनी ती जी पेमेंट आहे परत केलं नाही, रिपे त्यांना केलं नाही, त्यामुळे दावा स्कॅरान असं झालं की त्याला प्लेंटिफला दुसरा कुठलाही पर्याय न होता आणि त्यामुळे प्लेंटिफ कोर्ट पुढे अप्रोच झाला आपली जे मनी 30,000 रुपये रिकव्हर करण्यासाठी. त्यानंतर 4th पॅराग्राफ मध्ये द प्लेंटिफ सबमिट दॅट डिफेंडंट इज लायबल टू पे फॉलोइंग आउटस्टँडिंग अमाऊंट. आता डिफेंडंट म्हणजे प्लेंटिफचे किती अमाऊंट घेणं होतं दाव्यामध्ये, 30,000 रुपये डिफेंडंटचे प्लेंटिफचे दावा म्हणजे डिफेंडंटवरती घेणं होतं, त्यावरती 18% प्रमाणे व्याज केव्हापासून, जेव्हापासून त्याने पैसे मागण्याची सुरुवात केली त्या दिवसापासून, आणि केव्हापर्यंत, ज्या दिवसाला आपण म्हणजे फायलिंग ऑफ द सूट म्हणजे सूट फायलिंग पर्यंतचे जे काही अमाऊंट इथं बसत असेल, जे काही इंटरेस्ट 18% प्रमाणे बसत असेल ते इथं लिहायचे आहे, आणि टोटल झालं 32,700 रुपये. Therefore, the defendant has to pay total sum 32,700 rupees to the plaintiff on the date of filing the present suit, hence this suit. त्याबद्दलचा हा दावा टाकलेला आहे. कॉज ऑफ ऍक्शन प्रत्येक सूट दाव्यामध्ये असतो. विदाउट कॉज ऑफ ऍक्शन तुमचा दावा रद्दबातल ठरत असतो. द कॉज ऑफ ऍक्शन फॉर द सूट अराउज ऑन 8 फेब्रुवारी 2021 रोजी वेन डिफेंडंट बॉरो अमाऊंट अँड एक्झिक्युटेड प्रॉमिसरी नोट. डिफेंडंटनी अमाऊंट घेतली प्लेंटिफकडनं आणि त्याबद्दलची प्रॉमिसरी नोट एक्झिक्यूट करून दिली प्लेंटिफला. त्यानंतर 3 ऑगस्ट 2021 रोजी प्लेंटिफने त्याला एक नोटीस पाठवली की माझे जे पैसे तुझ्यावरती घेणं असेल ते परत करा. तरी सुद्धा त्यांनी ते पेमेंट दिली आणि त्याबद्दलचे कॉज ऑफ ऍक्शन सुरुवात झाली. व्हॅल्युएशन जे काय असेल ते महाराष्ट्र कोर्ट फी अँड सूट व्हॅल्युएशन ऍक्ट या त्याबद्दलचे जे असेल ते अटॅच केलेली आहे. त्यानंतर ज्युरिडिक्शन ज्या स्थळ सीमेमध्ये हा दावा दाखल करायचा असतो तर आमच्या मसावद शहादा तालुक्यामध्ये येत असतं, त्यामुळे ते ज्युरिडिक्शन शहादा इथं बसतं. ते त्यामुळे हॅव्हिंग टेरिटोरियल अँड पिक्युनरी ज्युरिडिक्शन टू एंटरटेन द प्रेझेंट सूट. तिथं दावा दाखल करायचा आहे जिथं तुमच्या हे कारण घडलं असेल त्या ज्युरिडिक्शनच्या कोर्टात. आता डिक्लेरेशन काय आहे, द प्लेंटिफ हॅज नॉट फाइल एनी सूट against defendant and no suit is pending between parties in respect of relief being claimed in this suit. प्लेंटिफने डिफेंडंट बद्दल इतर कुठलाही दावा दाखल केलेला नाही या कॉज ऑफ ऍक्शन बद्दल. लिमिटेशन काय आहे, या लिमिटेशन पिरियड मध्ये सूट हा फाईल करण्यात आला आहे, दावा दाखल करण्यात आला आहे, त्याबद्दलच्या लिमिटेशन आहे. प्रेयर मध्ये लिहायचे आहे, it is therefore prayed that honorable court may please plead to pass judgment or decree against defendant in favor of the plaintiff. काय इथं प्रार्थना आपण केलेली आहे, डायरेक्ट द डिफेंडंट टू पे 32,700 रुपये विथ फ्युचर इंटरेस्ट देअर ऑन फ्रॉम द डेट ऑफ फाईल दिस सूट. त्यानंतर टू अवॉइड कॉस्ट ऑफ दिस सूट अँड टू पास सच other order or orders as this honorable court may deem fit and proper in the circumstances of the case in the interest of justice. त्यानंतर मग प्लेंटिफच्या इथं सिग्नेचर, त्यानंतर प्लेंटिफच्या ॲडव्होकेटची इथं सिग्नेचर, तारीख जे काय असेल ते आणि प्लेस जे काय असेल ते इथं लिहायचे आहे.
तर मित्रांनो, हा दावा होता रिकव्हरी ऑफ मनी अगेन्स्ट प्रॉमिसरी नोट. तर मला वाटतं की या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं असेल. काही क्वेश्चन्स असतील, काही क्वेरी असतील किंवा माझे काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगू शकतात किंवा मला संपर्क सुद्धा साधू शकतात. माझा मोबाईल नंबर आहे 8055565757. या नंबरवरती तुम्ही मला डायरेक्ट कॉल सुद्धा करू शकतात, परंतु कॉल 5 वाजेनंतर, संध्याकाळी 5 वाजेनंतर. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.